तर मित्रांनो, गंधर्व 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 नक्की आहे तरी काय? चला बघू आजच्या दिवशी. तर काय म्हणता मित्रांनो, तर आज कॉलेज होतं दुपारचं, त्यासाठी यायला खूपच कंटाळा येत होता कॉलेजला. पण आज होतं कॉलेजमध्ये खूप महत्त्वाचे 2 काम. त्यासाठी आपलं कॉलेज तर कॉलेजमध्ये जरा लवकर चालू होतो, त्यासाठी आपल्या जुन्या गँगला भेटलो. त्यांच्यासोबत टाइम स्पेंड केला. पण त्यांच्यासोबत काही जास्त वेळ थांबता आलं नाही, कारण आपल्याला प्रेझेंटेशनला जायचं होतं आणि थोड्या वेळात आपलं प्रेझेंटेशन संपलं. सो त्यानंतर आपल्याला जायचं होतं गंधर्वच्या मीटसाठी. त्यासाठी आपण गेलो होतो. गंधर्व नक्की आहे तरी काय? कोणता इव्हेंट आहे? या सगळं आज आपल्याला कळणार होतं. गंधर्व एक व्हीआयटीचा खूप मोठा इव्हेंट आहे, जे आपल्याला आपल्या सिनियरने सांगितलं. आपण एफवायचे आहे, सो त्यामुळे आपल्याला गंधर्वविषयी जास्त काही आयडिया नाहीये. पण गंधर्व त्यांनी सांगितल्याप्रमाणे खूपच मोठा असतो आणि खूपच भारी असतो. आणि हा मित्रांनो, हा इव्हेंट जो आहे, गंधर्व जो आहे, तो आपला व्हीआयटी कॅम्पसचा इव्हेंट आहे, जो आपल्या व्हीआयटी कॅम्पसमध्येच होतो. तर आपल्या फॉलोअरपैकी कोणाचे भाऊबंधू या फिर मित्र जर कोंडवा कॅम्पसमध्ये शिकले असतील, तर त्यांना माहिती असेल गंधर्व आहे तरी काय. So, खूप सारी मुलं कन्फ्युज मध्ये होते की या वर्षी गंधर्व होणार की नाही. बट फायनली हे अनाऊन्स झालेलं आहे की गंधर्व या वर्षी होत आहे. सो त्यासाठी मी खूपच जास्त एक्साइटेड होतो. सो आय थिंक तुम्ही पण एक्साइटेड असणार आहे की गंधर्व मध्ये नक्की काय काय होणार, किती मजा येणार आहे. बट मी तुम्हाला अजून सांगून गंधर्व बद्दलचे सस्पेन्स खराब करणार नाही. बट तुम्हाला मी एवढं सांगतो की कोंडवा कॅम्पसच्या मुलांचं थोडंसं अवघड होणार आहे. त्यांना 2 इव्हेंट पैकी एक इव्हेंट निवडायचा आहे. मी थोडी हिंट दिलेली आहे की तुम्हाला कळलं असेल की गंधर्वचे डेट्स काय असणार आहेत किंवा कोणत्या इव्हेंटमध्ये तो येतो. तुम्ही दोन्ही पण इव्हेंट अटेंड करून बघा. बट मी तुम्हाला सांगेन की पहिले आफ्टर मूव्ही दोन्ही इव्हेंटची बघून घ्या, कारण की तुम्हाला असं वाटलं नाही पाहिजे की एक इव्हेंट केला पण तो जास्त मजा आली नाही. सो मी तुम्हाला सजेस्ट करेन की दोन्ही इव्हेंटची आफ्टर मूव्ही बघा आणि नंतरच डिसाईड करा की आपल्याला कोणत्या इव्हेंटला जायचं आहे. सो मी खाली एक पोल टाकतो की तुम्ही कोणत्या इव्हेंटसाठी जास्त एक्साइटेड आहे. तर मित्रांनो, चला भेटू मग नेक्स्ट व्लॉगमध्ये.